श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार मंडळी. मी आज वेगळ्या पद्धतीची मिरची तोंडी लावण्यासाठी बनवलेली आहे. तोंडी तर लावायला सगळेजणच वेगवेगळ्या पद्धतीच्या मिरच्या बनवतात, पण एक वेगळा मसाला बनवून मी ही पद्धत वापरून बनवलेली आहे. नवीन आहे आणि मस्त झाली होती. झणझणीत ही मिरची लागत होती. मिरचीची भजी दुसरं काही वेगळं नाव देत आहे ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका. आता इथं मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे 2 वाट्या आणि अर्धी वाटी इतकं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. सर्वात अगोदर आपण पीठ खलवून ठेवणार आहोत किंवा काजून ठेवणार. आता इथं मी ओवा घेतलेला आहे पचण्यासाठी. आपल्याला ही मिरची हलकी जावं म्हणून तर बेसनच्या पिठामध्ये क्रश करून ओवा टाकून दिलेला आहे. मोठ्या चमच्याने पाव चमचा इतका ओवा टाकून दिलेला आहे. क्रश करून टाका म्हणजे त्याचा स्वाद खूप छान दरवळेल. तर बघू शकता इथं मी पाव चमचा इतकी हळद टाकून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये पाणी थोडं थोडं घालून जसं भज्याचं बॅटर आपण कालवून घेतो ना तशाच पद्धतीचं पीठ आपल्याला खलवून घ्यायचं आहे. तर आता इथं पीठ खलवून झालेलं आहे बघू शकताय तुम्ही. मग आता आपण हे पीठ बाजूला ठेवून देणार आहोत. मसाला तयार करायचा आहे आपल्याला. मसाला तयार करण्यासाठी मी इथं जे पांढरे तीळ असतात आपले ते घेतलेलं आहे. बरं आता आवडीप्रमाणे प्रमाण तुम्ही कमी जास्ती करू शकताय. मी इथं मोठ्या चमच्याने एक 6 ते 7 चमचे घेतलेले आहेत आणि छोट्या वाटीने सांगायचं झालं तर पाऊण वाटी इतकं मी तीळ घेतलेला आहे. तर तीळ तडतड उडेपर्यंत खमंग भाजून घ्यायचा आहे. मिक्सरचा जार घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थंड झाल्याच्या नंतर हे तीळ घालून घ्यायचा आहे. इथं शेव घेतलेली आहे मी. लसूण शेव असतो तो घेतलेला आहे थोडासा आणि थोडासा फरसाणाचा शेव होता माझा ते घेतलेला आहे मी. तर चव खूप छान येते, चटपटीत चव येते या शेवाने. म्हणून मी लसूण चिवडा जो असतो ना आलू भुजियासुद्धा बोलतात त्याला, ते सुद्धा मी घेतलेलं आहे या ठिकाणी. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आल्याचा तुकडा टाकायचा आहे आणि आता इथं 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. लाल तिखट घेतलेला आहे. पाव चमचा हळद टाकलेली आहे. याच्यामध्ये मस्त असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. लसूण जर टाकायचं असेल तर लसूणसुद्धा याच्यामध्ये तुम्ही टाकू शकताय. तर एका प्लेटीमध्ये मी काढून घेतलेलं आहे. थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकत आहे 1, 2 ते 3 चमचे. तर शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकताय, नाही तर स्किप केलं तरी चालेल. आता हे एकजीव करून घ्यायचं आहे. एकजीव झाल्याच्या नंतर आपण इकडं जे मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत ते एका कपड्यावर काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण राहिलं नाही पाहिजेत. तर 1-2 पाण्यानं मी धुवून घेतल्या होत्या मिरच्या आणि आता त्याला कोरड्या करायच्या आहेत. असं नॅपकिनने एका पुसून घ्यायच्या आहेत थोडक्यात सांगायचं काय. तर आता एक एक मिरच्या आपण कट करून घ्यायच्या आहे. कट असं करून घ्यायचं आहे की जो देठाचा भाग आहे तो कट करून टाकायचा आहे आपल्याला. त्याला कटच करून टाकायचा आहे, म्हणजे घ्यायचा नाही. तर आणि जे आतला गर असतो बियांचा तो आपल्याला काढून टाकायचा आहे. म्हणजे शक्य होईल तितकं आपल्याला ते काढून टाकायचं आहे. थोडंसं फिरवलं ना हाताने निघून जातं ते. तर पहिल्यांदा मला दाखवायला नाही आलं, पण दुसऱ्या जेव्हा मिरची मी कट करत होते तेव्हा अलगद निघालं होतं फिरवल्याच्या नंतर. तर अशा पद्धतीनं बियासुद्धा आतल्या काढून टाकायच्या आहेत आपल्याला आणि अशी पोकळ मिरची आपल्याला पाहिजे. तर बघू शकताय याच्यामध्ये मी आता जे आपलं मिश्रण तयार केलेलं आहे, मसाला, युनिक मसाला म्हणा किंवा वेगळ्या पद्धतीचा मसाला म्हणा, तो आपल्याला याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे. दाबून दाबून भरायचा आहे आणि जो बाजूला स्पून घेतलेला आहे चमच्याने असे कोचून कोचून त्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे किंवा आतमध्ये चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे. बघू शकताय व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने मिरची मस्त मसाल्यामध्ये भरून घ्यायची आहे. तर बाकीच्याही मिरच्या अशाच गच्च दाबून भरून घ्यायच्या आहेत. थोड्याशा मी अशा भरलेल्या आहेत, थोड्याशा उभ्या काप देऊन मग मध्ये मसाला भरून घेतलेला आहे. सगळ्याच बाजूने आपल्याला सगळ्याच मिरच्या भरून घेतलेल्या आहेत. आता इथं मी कट करून घेत आहे. साईज आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकता या ठिकाणी. मस्त असा मसाल्यामध्ये भरल्याच्या नंतर इथं कट करून घेतलेला आहे. एकातनं 2 भाग करून घेतलात तरी चालेल. तर मी इथं एकातनं 4 भाग, एकातनं 3 भाग असं आवडीप्रमाणे करून घेत आहे. आता इथं पीठसुद्धा आपलं भिजून झालेलं आहे.
बेसनचं. त्याच्यामध्ये पाव चमचा इतकं सोडा घालायचा आहे खायचा आणि पाण्याची धार ओतून द्यायची आहे वरनं आणि मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे हे, जेणेकरून सोडा सगळ्या पिठाला लागला पाहिजे. तर आता पिठामध्ये एक एक मिरची डीप करायची आहे आणि तेलात सोडून द्यायची आहे. इथं तेल गरम अगोदरच झालेलं आहे. आता एक एक करून आपल्याला सगळ्याच मिरच्या याच्यामध्ये सोडून द्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे, हाय ठेवायची नाही. धूर उठेपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं नाही. तर हलकं मीडियम तेल गरम झालं की याच्यामध्ये मस्त असं सोडून द्यायचं आहे. एकाला एक चिपकतसुद्धा नाहीत. बघू शकता तेलात मावतीन इतक्या आपण याच्यामध्ये मिरच्या सोडून दिलेल्या आहेत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची सांगते अगोदरच. तर म्हणजे जेणेकरून जी मिरची जाड आहे आपली ती एकदम अशी शिजली पाहिजे किंवा मऊ पडली पाहिजे. कच्चेपणा त्याच्यातला गेला पाहिजे. मस्त असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीच्या बाकीच्याही मिरच्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. त्यांना पण अशा नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील. परत भेटू पुढच्या एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.